विधानसभा निवडणुकीच्या दिवशी उमरी मेघे येथे बूथवर महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक नितेश कराडे यांच्यावर अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। 29 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल होताच नितेश कराडे फरार झाले होते। ते अंतरिम जामिनासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र अद्यापही त्यांना जामीन मिळालेला नाही। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। विधानसभा निवडणुकीच्या दिवशी मांडवा येथून मतदान करून नितेश कराडे परतत असताना उमरी मेघे गावात थांबले। तेथील बूथवर एका महिलेला जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली। या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध 29 नोव्हेंबर रोजी अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच ते फरार झाले। अंतरिम जामिनासाठी प्रयत्न करीत असून अद्याप त्यांना जामीन न मिळाल्याने नितेश कराडे कोर्टाचे खेटे खात आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांनी दिली आहे।